उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई पवार यांनी स्वतःचं काम सुरू केलं. त्यांचं काम सुरू करताना त्यांच्या मनात अश्रूंचा बांध फुटला होता. पण म्हणावंसं वाटतं, आज महाराष्ट्रासाठी एक लेक पुन्हा एकदा उभी राहिली. आज महाराष्ट्रासाठी एक लेक पुन्हा एकदा उभी राहिली. स्वतःचं दुःख विसरून त्या अश्रूंनाही तिनं बाहेर यायची जागा दिली नाही. स्वतःचं दुःख विसरून त्या अश्रूंनाही तिनं बाहेर यायची जागा दिली नाही. कारण दादा नेहमी म्हणायचे, मी कामाचा माणूस आहे. दादा नेहमी म्हणायचे, मी कामाचा माणूस आहे. आणि त्याच दादांच्या कामाची निष्ठा म्हणून आज सुनेत्राताई स्वतःचं दुःख विसरून माता जिजाऊंसारख्या पुन्हा एकदा लढत उभ्या राहिल्या. या महाराष्ट्रासाठी पुन्हा एकदा उभ्या राहिल्या. खरं तर स्वतःचं दुःख विसरून उभ्या राहणाऱ्या स्त्रिया आज समाजामध्ये कितीतरी होऊन गेल्यात. आणि म्हणून म्हणावंसं वाटतं की कुठलीही स्त्री कधी अबला नव्हती. कुठलीही स्त्री कधी अबला नव्हती, कारण ती आजही सबला आहे. आणि हेच एकमेव उदाहरण म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांना कायम साथ देऊया.